विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तसं तर तुम्हाला थोडासा गर्दा दिसतच असेल आणखी विटी पडलेल्या आहेत. म्हणजे आणखी माझं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि आज शुक्रवार आहे. आज गवंडी मिस्त्री कामगारांना सुट्टी असते. म्हणजे आता ते गेलं पुढच्या आठवड्यामध्ये. म्हणजे आपल्या 200व्या दिवशी माझं काम हे सुद्धा पूर्ण होईल. एक आठवड्यामध्ये पूर्ण बांधकामाचं सगळं होईल आणि आपला जो उद्दिष्ट आहे ते साध्य होईल. तर आज 22 जानेवारी 2021. काल होती 21/1/21. परवा होती 20/1/21. म्हणजे 20 अधिक 1 21. काल होती 21 गुणिले 1 21. आज आहे सर आज 22 वजा 1 21 21. बरोबर हा? 21. मग तू कसं सांगतो ना 22 परवाला बेरीज होती, 1 परवाला बेरीज केली, 21. काल गुणाकार केला, आज वजाबाकी करतो. ताकदीत सुद्धा आपल्याला गणित लपलेलं आहे. क्रिया संख्येवरील क्रिया ज्या आहेत तारखेमध्ये फक्त अंक लपलेले नाही, संख्या ज्ञान प्लस संख्येवरील क्रिया तिथं सुद्धा लपलेला आहे. म्हणजे कुठेही आपण आपला अभ्यास शोधून काढू शकतो, हे होतो. तर गणित तुमचा सगळ्यात आवडीचा विषय आहे, बुद्धिमत्ताही आहे, नवोदयमध्ये सुद्धा जायचंय. सगळ्याच विषयाचा अभ्यास करत करत आपल्याला भाषा विषयाकडे सुद्धा वळायचं. मग भाषा विषय म्हटलं की आपल्याला तिन्ही भाषा परीक्षेमध्ये दोनच विचारले जाणार आहेत. एक मराठी, दुसरी इंग्रजी. शाळेमध्ये शिकतो आपण ती तिसरी भाषा म्हणजे आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तसंच इंग्रजीला आपण तृतीय भाषा म्हणतो, हिंदी द्वितीय भाषा आणि मराठी आपली प्रथम भाषा. जी आपली मातृभाषा, आपली मायबोली म्हणजे मातृभाषा ती आपली मराठी. ज्यांची हिंदी असेल त्यांची हिंदी प्रथम भाषा, नंतर बाकीच्या. मग तशीच आपली मातृभाषा जी आहे ती मराठी. मग मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, कोणत्याही भाषा शिकताना आपण मागे थोडस एक शिकलो की आय एम किंवा आय सोबत काय प्रेझेंट, पीपीएफ शिकलोत आपण, प्रेझेंट पास्ट फ्युचर किंवा पास्ट प्रेझेंट फ्युचर. या बाबतीत काही आपण तथ्य पाहिले. थोडस आज तिकडेच आपल्याला वळायचे आहे. म्हणजे आज आपल्याला मराठी प्लस इंग्लिश sentences. You know what the meaning of sentences? Here is the plural number of sentence. Sentence means, Mahesh, what's sentence in Marathi meaning? प्रेझेंट पास्ट म्हणजे वाक्य. Present sentence means वाक्य. Very good. पण वाक्य कशाला म्हणतो आपण? What's the meaning of in Marathi वाक्य? आता आपण सेंटेन्सला म्हणतो आणि सेंटेन्स वाक्याला म्हणतो. नाही, आता वाक्य म्हणजे नेमकं काय? वाक्य म्हणजे आपल्या शब्दातून, आपल्या तोंडातून निघालेली काही शब्दे. बर, आता मी शब्द सांगतोय, भाकर आई भाजी, मला गाव भेळ, झाड आंबा फळ. वाक्य आहे काय? नाही सर, एका सुरात म्हणतो आपण ते. नाही सर. हा, श्रेया काय म्हणता येईल? वाक्य कशाला म्हणता येईल आपल्याला? सर, कोणत्या वाक्याचा जर अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला वाक्य म्हणतात. यस, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र येतात आणि त्याचा अर्थ लागतो त्याला वाक्य म्हणतात. आणि जर फक्त शब्दांची जर या ठिकाणी आपण भेळ केली तर ते वाक्य होत नाही. नुसतंच जर मी म्हणलं भाजी, भाकर, बाजार असे काहीतरी शब्द लिहिले, काय वाक्य होईल का? भाजी भाकर बाजार, गाढव घोडं कुत्रं नाही. प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ निघेल, तो एक शब्द स्वतंत्र होईल. पण इथं जर म्हणलो आई, किंवा इथं सुद्धा घेतलं आई मला भाजी भाकर बाजार वगैरे वगैरे नाही, पण आई
मला भाजी दे. आई भाजी भाकर दे. भाजी भाकर वाढ. भाजी भाकर कर. भाजी भाकर आण. भाजी भाकर घेऊन शेताला जाऊ. हे जेव्हा क्रियापद त्याच्यामध्ये येतात, कुठली तरी क्रिया आपल्या लक्षात येते, तेव्हा त्या वाक्याला एक कुठला तरी अर्थ प्राप्त होतो आणि अशा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याची फार मोठी व्याख्या पुस्तकात शोधत बसायची गरज नाही आपल्याला. आपणच पाहायचं की काय असेल. सेंटेन्स, सेंटेन्सेस, पॅसेज, पुढे पुष्कळ आहे ना, पॅरेग्राफ, पॅसेज वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतोय, लेसन. एक धडा असेल तर एक लेसन. त्या लेसन मध्ये काय काय असतं, सुरुवातीला वर्ड असतात, सुरुवातीला अल्फाबेट म्हणजे लेटर्स असतात, त्या लेटर्स पासून तयार झालेले वर्ड असतात. सर्वात पहिली गोष्ट असते एल, लेटर. कसा आहे क्रम, कसा आहे, लेटर्स आहे म्हणून त्याचा वर्ड तयार झाला. वर्ड आहे म्हणून त्याचं सेंटेन्स तयार झालं. सेंटेन्स आहे मग त्याचा पॅसेज तयार झाला. पॅसेज आहे म्हणून त्याचा पुन्हा हा यल इकडं वेगळा, त्याचा लेसन तयार झाला. तिथं लेसन असू शकतो, पोएम असू शकते, पण एक पाठ तयार झाला. लेसन तयार झाला म्हणजे तिथं एक बुक तयार झाला. आणि बुक पेक्षाही जेव्हा काहीतरी जास्त तयार होईल तेव्हा ते नॉवेल तयार होईल, उपन्यास ज्याला म्हणतात. अनेक पुस्तकांच्या माहितीचा संग्रह एकत्रित ते नॉवेल. म्हणजे इतका मोठा प्रवास तो सुरू होतो आपल्या लेटर्स. अँड देअर आर ओनली 26 लेटर्स इन मराठी. वी नो व्हेरी वेल हाऊ मेनी लेटर्स, हाऊ मेनी अल्फाबेट्स, अँड देन देअर आर 5 vowels प्लस 21 कॉन्सोनंट्स. एवढ्याच अक्षरांच्या मदतीने या LWSPLBL पर्यंत आपल्याला जाता येतं, जावं लागतं. यल माहित झाले म्हणून मी वर्ड बोलतोय. मी आता बोलतोय, काय बोलतोय, मी अगोदर यल समजून घेतलं. मलाही तुमच्या सारखं असताना मलाही माझ्या गुरुने कुठे मला शिकवलं, यस दिस इज ए, नॉट दिस इज ए, दिस इज बी, नो दिस इज बी. ते मलाही कोणीतरी शिकवलेलंच आहे. माझ्या बोटाने धरून माझ्या आई बाबांनी, माझ्या शिक्षकांनी, माझ्या मित्रांनी मला समजून सांगितलेलं आहे. तेव्हा मला पक्क झालं की यस यालाच बी म्हणायचं किंवा याला बी म्हणायचं. कारण गडबड करतो आपण बीडी पीक्यू मध्ये, बीडी क्यू पी. हे याच्या विरुद्ध, हे याच्या विरुद्ध आहे. इथं बीडी बरं आहे, एकमेकाकडे बघतात, पण क्यू पी मात्र एकमेकाकडे बघत नाही. म्हणून क्यू पी म्हणून पियाचीच नाही. म्हणून बीडी क्यू पी, बीडी पी क्यू, पी क्यू क्यू पी सारखे. पण पाहायला गेलं तर आपल्याला बुद्धिमत्तेच्या धड्यामध्ये घेऊन जातात. आता कसं घेतात तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे मला सांगितलंय म्हणून माझे लेटर्स पक्के झाले. या लेटर सोबत ए टी घेतलं तर बॅग हा शब्द तयार होतो. ते या लेटरच्या नंतर मला वर्ड मध्ये कळालं. देयर आर सो मेनी वर्ड्स when we learn in our school. That time our teacher, our ma'am, जे तुमचे शिक्षक असतील, गुरुजन असतील, पुष्कळ शब्द तुम्हाला सांगतात. खूप शब्द आपण त्यांच्याकडून शिकतो. पुष्कळ शब्द फळ्यावर पाठ करण्यासाठी दिलेले असतात, आपल्या पुस्तकात असतात. आपण वाचतो, वाचताना फक्त अडखळतो. आणि ते अडखळणं कशामुळं, मला वाचताना कुठंतरी मी कमी पडतो. कुठं कमी पडतो, त्यासाठी मला लेटर्सची माहिती आधी मिळाली. लेटर्सचा पहिला खेळ तुम्हाला माहिती झाला पाहिजे. लेटर्स अँड साऊंडचा. लेटर ए साऊंड अ, लेटर बी साऊंड ब. हा एक खेळ जमला की वर्ड कडे जाता येतो. थोडेफार बदल आहेत माहिती आहे आपल्याला. याचं कुठं कुठं ऍ होतं, कुठं आ होतं, कुठं अ होतं. ते पुढे पुढे नियम कळतात म्हणजे आपण वर्ड करतो. वर्ड नंतर आता वर्ड शिकले, काय शिकले, बॅट शिकले, गिव शिकलं, आय शिकलोय, मी शिकलं, मयचं स्पेलिंग शिकलं, आर्यनचं स्पेलिंग शिकलं, स्कूलचं स्पेलिंग शिकलं, टेकचं स्पेलिंग शिकलं. अशी वेगवेगळे स्पेलिंगचे
शब्द वर्ड आपण तयार केले, जाणून घेतले, अर्थ माहित करून घेतले. म्हणजे माझ्या 2 पायऱ्या पक्क्या झाल्या. When we completed our these 2 steps, then this is our 3rd step. ज्याप्रमाणे आपल्या घराला चढत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवर पाय ठेवूनच आपण वरच्या पायरीवर पाय ठेवू शकतो. एखाद्या वेळेस पळत जाताना पायऱ्या छोट्या छोट्या असतील तर इथून इथपर्यंत पाय ठेवू शकतो आपण. पण अगोदर या पायरीवर चढलो होतो, इच्छाहून इकडे उड्या मारलो होतो, म्हणून मला आता इथून इथे उडी मारता येते. सुरुवातीला मारता आलेली नाही. बऱ्याचदा या पायरीवरून चढतानाच मी पडलेला आहे लहानपणी, किंवा इथून कधी कधी घरंगळत आलेला आहे, घसरून पडलेला आहे. तसं तिथं होतं, आपण घसरून पडतो, चुकीचे उच्चार काहीतरी करतो, चुकीचा शब्द कुठेतरी वापरतो आणि गडबड होते. होऊ द्या, पण माझं उद्दिष्ट इथून इथं जाण्याचं आहे. मग या जशा पायऱ्या चढत जायच्या तशाच या पायऱ्या मला चढत जायच्या. मग वर्डच्या नंतर आता सेंटेन्स, जे आता आपण पाहणार. एकदा का आपण सेंटेन्स मागच्या वेळेस घेतले होते ते फक्त 2 शब्द घेतले होते आपण. एक कर्ता आणि एक क्रियापद. तर आता सोबत काहीतरी आपल्याला घ्यायचंय आणि आपल्याला काहीतरी थोडस मोठं वाक्य बनवायला सुरुवात करायची. मग जेव्हा आपण सेंटेन्स तयार करू, त्याच्यावर तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला एस प्लस पी, सब्जेक्ट प्लस वर्ब. एस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे मराठी, इतिहास, गणित हे सब्जेक्ट नाही. इथं इंग्रजी मधल्या सब्जेक्टचा अर्थ आहे कर्ता. कर्ता म्हणजे कोण करणारा आहे, याच्यामधली क्रिया कोण करतोय. रमेश गावाला जातो, क्रिया कोणावर घडलेली आहे, कोण करतोय, रमेश. म्हणजे त्या वाक्यात रमेश हा कर्ता आहे. मी शिकवतोय, मी सांगतोय, म्हणजे मी हा या वाक्यातला कर्ता, त्याला म्हणतात सब्जेक्ट. नाहीतर सब्जेक्ट तिथं शोधत बसा, तिथं तर मराठी आलं नाही, गणित आलं नाही, विज्ञान आलं नाही, मग सब्जेक्ट कुठे? म्हणजे या वाक्यात सब्जेक्ट आलाच नाही असं नसतं. सब्जेक्ट येतो. नंतर वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. मी जातो, मी येतो, तो आला, ती गेली, तो बघ, ते बघ, इकडे ये, तिकडे जा. याच्यामध्ये तू इकडे ये, तू तिकडे जा. सब्जेक्ट जा, ये, कर, खा, पी, रड, पळ, भर, उचल, ढकल, ओढ, हे सगळे जे आहे क्रियादर्शक शब्द, त्याला आपण क्रियापद मराठीमध्ये, त्याला इंग्रजीमध्ये फॉर. स्पेलिंग माहित नसेल तर PERB. इथं वर्ब नाही, वर्ब म्हणजे क्रियापद. सब्जेक्ट SUBJECT, सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कर्ता प्लस क्रियापद. मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद, कर्ता क्रियापद. आणि नंतर आपल्यासोबत असतं ओ. आता तुम्ही म्हणता ओ काय आहे? ओ म्हणजे ऑक्सिजन आहे का? ओ म्हणजे ऑप्टिकल आहे का? तुमच्यापैकी कुणाला सांगता येईल व्हॉट द मिनिंग ऑफ ओ? एनीबडी माहित आहे का? असेल तर सांगा, नसेल तर अर्थ. इथं ओचा अर्थ काय असू शकतो? आर्यन, हॅलो, ओचा अर्थ काय असू शकतो? ओचा अर्थ सर, ओ हे स्वर आहे. नाही नाही, जसं यस म्हणजे सब्जेक्ट झाला, वी म्हणजे वर्ब झाला, तर ओ म्हणजे काय असेल माहिती आहे का? सर, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सर, ते शब्दांच्या जाती आहेत का? शब्द तर जाती म्हणून नाही, तर या ठिकाणी मला जेव्हा एखादं वाक्य तयार करायचंय तेव्हा मला वाक्य या पद्धतीमध्ये तयार करावं लागतं. यस प्लस व्ही प्लस ओ, पुन्हा यस प्लस व्ही प्लस एचव्ही प्लस ओ. खूप मोठे मोठे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, खूप मजेशीर आहेत ते. जेव्हा मला वाक्य एकापेक्षा एक वाढत वाढत जायचंय, तेव्हा मला वाक्य कसं तयार
त्या सोप्या सोप्या पद्धती ते तुम्हाला पुढे पुढे पाहायला मिळतील. आपण शिकणार आहोत. आज आपण इथं सेंटेन्स इज द प्लुरल नंबर ऑफ सेंटेन्स बिकॉज हिअर वी यूज ऑफ यस SENTENCE sentence. Sentence means in Marathi वाक्य, but when we write your sentences, that time vakya, there are so many sentence, that time we call sentences. जेव्हा एकापेक्षा अधिक वाक्य समोर येतील त्यावेळेस आपण त्यांना सेंटेन्सेस म्हणतो. एक वाक्य नाही. मी जर फक्त म्हणलं खडू आणा, एक वाक्य. घरी जा, शाळेत जा, शाळेच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडाखाली बसा, तिथं थोडंसं वाचन करा, तिथून इकडे या आणि नंतर येता येता एक खडू आणा. देर आर सो मेनी सेंटेन्सेस. अनेक वाक्यांचा समूह एक वचनातून अनेक वचनातून. तर हे सेंटेन्सेस. नंतर पुढे तुम्ही तयार कराल पॅसेज. पॅसेज म्हणजे उतारे, जे आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहेत. उतारे दिलेले असतात, त्यावर 5-5 प्रश्न दिलेले असतात. तुम्ही स्वतः कोणत्याही वर्तमानपत्रातलं कात्रण घेऊ शकता, त्याचा उतारा, त्याचे 4 ते 5 प्रश्न तुम्ही स्वतः करू शकता. नंतर लेसन, तुमच्या पुस्तकामध्ये जे पॅरेग्राफ पडलेले असतात, 5 मिनिट इथून तिथून एकच लाईन नाही, कुठं ना कुठं तरी तुकडे 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 पाडलेले असतात. इथून सुरू होते. थोडस लिखाण पद्धत सांगतो मी तुम्हाला. हे तुमच्या पुस्तकाचं पान आहे, इथं त्या धड्याचं नाव आहे. हे आपण गृहीत धरूयात की मार्जिन आहे. मार्जिन म्हणजेच समास. बांधणीमध्ये याच्यामध्ये जागा सोडलेली असते. आता अगदी या ओळीपासून लिहायला सुरुवात करत नाही, तर पहिली ओळ लिहिताना थोडीशी जागा सोडतात आणि ही जागा सोडून पहिल्या ओळीला सुरुवात होते आणि नंतर या ओळीपासून ती सुरुवात करतात. म्हणजे इथून सुरू केलं, सगळं हे झालं, जेव्हा पूर्णविराम येतो तर थोडासा विषय बदलतो, तेव्हा इथपर्यंत आलेलं आहे, इथं तर थांबतात आणि पुन्हा ही ओळ सोडून देतात, पुन्हा या ओळीपासून लिहिलेला असतो. तर हा जो सोडलेला भाग आहे, तर इथून इथपर्यंतचा हा झाला एक पॅसेज, एक उतार. त्यालाच आपण पॅरेग्राफ म्हणतो. एक पॅरेग्राफ वाचा. एक पॅरेग्राफ वाचा म्हणजे किती वाचा? इथून इथपर्यंत वाचा. जिथं एंटर पडले, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये एंटर मारल्यानंतर जी जागा सुटते खाली पूर्ण, ती त्याला पॅरेग्राफ. इथं तो पॅसेज. पॅसेजच्या नंतर लेसन. अनेक पॅसेज एकत्र आल्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये एक धडा झालेला आहे. भले तो इतिहास असेल, परिसर अभ्यास असेल, भाग 1 असेल, भाग 2 असेल, मराठी असेल, कोणताही विषय असू द्या, तिथं त्या ठिकाणी तो लेसन तयार होईल. लेसन, अनेक लेसन अँड पोयम एकत्र झाल्या तेव्हा त्याच एक बुक तयार झालं. एक बुक तयार झाल्याच्या नंतर ते उपन्यास, नॉवेल, मोठ्या ग्रंथात रूपांतर. अशा पद्धतीने आपल्याला हा शब्दांचा, अक्षरांचा सराव कुठपर्यंत आहे पहा. सुरुवात आहे अल्फाबेट्स, लेटर्स पासून. मराठी असो, हिंदी असो का इंग्रजी असो. हिंदी तुम्हाला आता 5वीला आलेला आहे आणि तुम्हाला 5वीला पहिली इकाई, दुसरी इकाई म्हणून तुम्हाला दिलेला आहे. तिथं उच्चार वेगळे आहेत. काही काही ठिकाणी त्याचे उच्चार आपण वेगळे करतो. हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये ळचा उच्चार नाही, फक्त मराठीमध्ये आपण ळ बाळ म्हणतोय, हिंदीमध्ये नाही. हिंदीमध्ये उच्चारच नाही ळचा, कोणताही शब्द ळ पासून नाही. आपण जर बाळ गंगाधर टिळक म्हणत असेल तर हिंदीमध्ये लिहिताना बाल गंगाधर तिलक, तिलक लिहावं लागतं, टिळक नाही. आपण जल म्हणतोय, जाळ म्हणतोय, असे जे शब्द ळ आलेले आहेत. पळ, आता पळसाठी तिकडे वेगळा शब्द आहे भाग, पण पळ हा मराठी सुद्धा आहे आणि पळचा पल हा दोन्हीकडे येतो. पल भर के लिए गाणं आहे ना. पल भर म्हणजे क्षणभरासाठी. 1 पल, 2 पल, 3 पल, 4 पल, ऐसे एक पल के लिए कोई 2 मिनट सुन लिए.
थोडासा सुनले, पलभर के लिए मेरा सुनो. पल तिथं पळभर नाही. आणि भारतांब्याची कविता आहे. मागे दिलीप भाटेकर सरांनी आपल्याला ऐकून सुद्धा दाखवली होती. की जड पळभर म्हणतील हाया काय, मी जाता राहील कार्य काय. भारतांबेने आम्ही 10वीला असताना आम्हाला ती शिकवायला आमच्या वर्गामध्ये आमच्या पाठ्यपुस्तकात ती कविता होती. जी आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे आणि ती नेहमी एकाच ठिकाणी हमखास लक्षात येते, जेव्हा गावात गल्लीत कुठेतरी समजा मौतीला माणूस जातो, अंत्ययात्रेत माणूस जातो, अंत्यसमयी तो व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याच्या अंत्ययात्रेमध्ये जातो, त्यावेळेस ती कविता प्रत्येकाला आठवते, जो त्या 10वीला तो पाठ शिकलाय, ती कविता शिकलाय. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राही काय. कारण त्या ठिकाणी गेलं, हो, लय चांगला माणूस होता. काय तर फार, फार वाईट झालं बघा. 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर खेळ खाल्लाच. खाता म्हणजे काही दिवसापुरतं दुःख व्यक्त केलं जातं. नंतर आपोआप निसर्गाने जी शक्ती दिलेली आहे, ती विस्मरणाची. हळू-हळू माणूस तो विस्मरणात जातो आणि आपल्या आपल्या कामाला लागतो. म्हणून ते म्हणतात, काही होणार नाही. कुणी गेलं तर सूर्य त्याच्या त्याच्या टाईमला उगवणार. चंद्र त्याच्याच वेळेला उगवणार, मावळणार. तारे आहे तिथंच त्याचा क्रम त्यांचा चालू राहणार. कुणावरही काहीही परिणाम होत नाही. परिणाम होतो तो फक्त कुटुंबातल्या सदस्यांवर काही दिवसांसाठी, काही दिवसापुरता. नंतर आपोआप जबाबदारी पडते आणि त्या जबाबदारीमध्ये सगळेजण आपला आपला क्रम शिकतात, की मला काय करायचं. इतकी अर्थपूर्ण जी त्रिकाल बाधित सत्य कविता ज्याला म्हणतात, ती त्यांची आहे. जण पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य. तर असा तो एक प्रसंग. ही कविता सुद्धा आपल्या या एल मध्ये बसते, कारण तिथं लेसन आहे, तिथं ती पोएम आहे आणि मग भूक नावे. तर आपण आता पाहूया 3 शब्दांपासून कशा पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायचे. अगदी साधे, सोपे आणि तुमच्या फार आवडीचे. कारण त्याचं नाव वेगळं आहे. चला थोडे इंग इंग करूया. काय? रायमिंग वर्ड्स. चला थोडे इंग इंग करूया. आता वर ड्रायव्हिंग वर्ड्स कडे नाही चाललोय, आपण सेंटेन्सेस कडे चाललोय. इंग इंग करूया. आता म्हणसाल सगळे इंग इंग करूया. व्हॉट्स द मिनिंग ऑफ इंग इंग करूया? येस, एनीबडी? तन्मय असेल तर तन्मय सांगता येईल का वर्ड मला काय म्हणायचं असेल? सर म्हणजे तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. आणखी सर आपल्याला ते करायचं करावं आता म्हणून. आणखी तयार करायचे असेल, हो असेल. कसे तुम्हाला वाक्य गाणे तयार करायचे? करायचे. कसे? तर गाण्यासारखं वाक्य तयार करायचं असेल. मी काय म्हणते, चला आता आपण थोडे इंग इंग करूया. थोडे गाणे तयार करूया. बर, चला कल्पनाशक्ती तुमची वाढू शकता. नवीन मुलं कोणी असेल तर ते सुद्धा बोलू शकता. तुम्हाला काय वाटतं, तुमची कल्पनेत काय असेल इंग इंग करण्यामध्ये? सर सिंगिंग करणे. बर, आणखी आणखी सर बरोबर आहे. तुम्हाला काहीतरी तुम्ही जे जे सांगताय, तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल. बरं ते तर आहेच ना, म्हणायचं तर आहेच ना. आणि मलाच नाही ना, तुम्हाला म्हणायचंय. आता काय असेल? गाणं असेल. सर गाण्याच्या रूपामध्ये काय म्हणायचं असेल? बरं, रोहिणी आहे का? आज रोहिणीचा आवाज आला नाही, श्रेयाचा आवाज आला नाही जास्त. श्रेया, तुला काय वाटतं? मला काय वाटतं बरं? आज काहीतरी वेगळंच म्हणाले सर, इंग इंग करूया, असं तर कधी ऐकलं नाही. है की नाही? हो सर. चला तर प्रत्यक्ष पाहूयात काय करायचे. काय करायचं? हे तर आम्ही नेहमीच म्हणतो की सर, असं तुम्ही म्हणणार. इंग त्याच्यापासून शब्द
म्हणजे कसा? म्हणजे तुम्हाला त्याचे इंग्लिशच्या जागी फक्त इंग्लिश म्हणायचंय. म्हणजे काय म्हणजे म्हणायचं? तुम्हाला ना इंग्लिश आपल्याला इंग्लिश म्हणलं की आपण तिथून पोहून जातो म्हणून याला यस यस कसं करायचंय का? मला एखादं स्पेलिंग थोडा हळू हळू बोल, तेवढी स्पीड नकोय. स्पीड कमी ठेव. सर आपण इंग्लिश भाषेला आपण भेटतो जरा त्याच्यामुळे आपण इंग्लिश म्हणलं की त्याच्यात राहत नाही म्हणून इंग्लिश म्हणायचं. हो ना, तसंच आहे. पण मला शब्द कोणते घ्यायचे असते? सर मी सांगू हो, सर इंगिंग इंग हा प्रत्यय आहे म्हणजे क्लाइम्बिंग परत मग हिलिंग हिलिंग नाही 100% मी तोच शब्द सांगणार होतो. हिलिंग हा हा सर किंग किंग म्हणजे राजा KIG. नाही. किंग हा एक स्वतंत्र शब्द आहे. त्या किंग मधलं किंग बाजूला काढू शकत नाही तुम्ही. तर केचा अर्थच राहणार नाही. इंग असं करायचंय की जो सगळ्यात महत्वाचा शब्द आता तन्मयने वापरला तो म्हणजे प्रत्यय. मागच्या वेळेस तुम्हाला बोललो मी, प्रत्यय आणि उपसर्ग आपण शिकणार आहोत. उपसर्ग जे सुरुवातीला आणि प्रत्यय जे शब्दाच्या शेवटी. मूळ शब्द तसाच. गो, गोइंग, डू, डुईंग, कम, कमिंग, राईट, रायटिंग, रीड, रीडिंग, हिअर, हिअरिंग, क्लाइंब, क्लाइंबिंग, रन, रनिंग, लुक, लुकिंग, वॉच, वॉचिंग हे इंगिंग करायचे. म्हणजे क्रियापदाला ING चा प्रत्यय लावायचा आणि इथून आपण व्याकरणातल्या किंवा काळातल्या एका प्रकारात घुसतो. जे काळाचे 3 प्रकार आहेत आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, उपप्रकार. तर मला सांगा, जर इंगचा प्रत्यय लावला तर आपण काळाच्या कोणत्या प्रकारात घुसतो? भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये घुसतो आपण. पण त्याला कारण तुम्हाला रेटून खूप वाक्य लिहून घेतले असते. पण आपण काय केलंय, मी फक्त वाक्यच लिहिलेले. सर चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळ. आता वाक्य अगदी बरोबर आलं. जर माझी क्रिया आता चालू असेल तर त्याला चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Yes, you are 100% correct. First time, Tanmay, and this word is completely 100% correct. And now, Abhinav, your answer is also 100% correct. Yes, चालू वर्तमान काळ त्यालाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नुसतं वर्तमान काळ हा सर मी जसं शब्द एक मिनिट थांबा. जसं आपल्याकडे PPF आपण तयार केलेला आहे. PPF आपल्याला माहित आहे. Here is P means past, here is P means present, and here is F म्हणजे future, not future, here is the future, and so and when. तुम्ही म्हणसाल सर याला 4 झोपड्या का काढल्या? काय आहे तर हे? काय असेल? अभिनव, आर्यन किंवा अन्य कोणी? सर मी सांगू येस. काळ इथे काय असेल आता हे? पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर फ्युचर म्हणजे भविष्य आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. हो, म्हणजे सर्व काळ. येस. पण मी आता याच्या खाली अशा रेषा का मारल्या असतील? फॉर द रिझन सर चालू
आपल्या मानवी जीवनामध्ये झालेल्या घटना आहेत, होणार आहेत, होत आहेत. ते झाले त्याचे शब्दाचे अर्थ. झाल्यात भूतकाळ, होत आहेत वर्तमान काळ, होतील भविष्यकाळ. पण मी याच्याखाली 4 रेषा का मारल्या आणि प्रत्येकाला मारल्या? यामागचं कारण काय? सर, वाक्य तयार करायसाठी प्रत्येकाचे बर, आणखी बरं, मी याचे 4च वाक्य का तयार करू? याचे 4च का करू? मी असं करतो ना, मग याचे 2, याचे 3, याचे 4 असं का नाही केलं? त्याच्या शब्द घेत असत. हा, थोडा आवाज मोठा तेवढ्या. अजून तुझ्याकडे उत्तर असेल असं मला वाटतंय. सर, प्रत्येकाचे आहे ना 4 वाक्य तयार होऊ शकतील. बरं, कसे? मी जाऊ शकेल, मी जाईन, मी जात इथं आहे. बोल मला कळलं. बरोबर आहे, तुला जे सांगायचंय तेच आहे. याचा अर्थ असा आहे, आपल्याला फक्त जर नुसते वाक्य रेटून शिकवले असतील तर तेवढ्याहून आपल्याला काळ कधीही समजणार नाही, कधीच समजणार नाही. नुसतं मला फक्त एक तक्ता दिलाय आणि त्याचे भले मोठे करून आणा. चला, या वाक्यात एवढे करा, याला बीन वापरा, याला शॅल बीन वापरा, याला हॅव बीन वापरा, याला हॅड बीन वापरा, याला हॅज बीन वापरा. असं जर फक्त आपण वहीवरचे पाणी भरवले असतील तर मला काळ हा कधीच पूर्णतः समजणार नाही. काळ जर समजायचा असेल तर मला अगोदर तर 3 शब्द महत्वाचे माहित पाहिजेत. 3 शब्द माहित झाल्यानंतर कोणत्याही एका काळाचे 4 रेषा देण्यामागचं कारण काय आहे? प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार म्हणतात. याचे 4 आहेत, याचे 4 आहेत, त्याचे 4 आहेत. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ. मग नेमके काय असतात हे जर मी एका पास्ट किंवा एका प्रेझेंटचे जर शिकले तर मला दोन्ही समजतील. पण नाही, मला दिलंय की प्रेझेंट मध्ये असं आलं की एम घ्यायचं, याला गोइंग घ्यायचं, याला हॅव घ्यायचं, याला हॅड घ्यायचं, याला हॅज घ्यायचं. असंच पाहायचं, असंच लिहायचं. असंच आपण केलंय, असं आपण करतोय. म्हणून मला इंग्रजी वाक्य बोलताना किंवा वाचताना त्याचा अर्थ समजून घेताना काही माती समजत नाही. म्हणून नुसतं लिहून घेतलं किंवा मी खूप मोठं, सर आमची बघा सर एवढी वही भरली, हे बघा सर एक वाक्य दिलं, एकच फक्त क्रियापद, एक शब्द दिला, एकच, तर तुम्ही 5 कर्ते घेऊन तुम्ही कमीत कमी 10 ते 15 पेजेस लेखन करू शकता. पण मी तेवढं लेखन केलंय किंवा मला सरांनी तेवढं लेखन करायला लावलं, पण डोक्यावर एक बर्डन ठेवून जर करायला लावलेलं असेल, मला काहीच कळणार नाही. काय करतोय मी? फक्त वरची कॉपी करतो. इथं असं, इथं असं, हे असं, हे असं. पण का? मी काय वापरतोय ते? हे जर एका काळामध्ये जरी आपल्याला समजलं तर बाकी समजेल. अन्यथा आपण 5वीला जा, 8वीला जा किंवा 12वीला जा, काळ हा तुमच्या डोक्यावर काळासारखाच उभा राहील. सोपा नाही तो. पण समजून घेण्याची पद्धत बदलून घेतली तर मग ओ यस, ही ट्रिक आहे का? अशा याच्यामधून समजतो. हे 4 उपप्रकार, म्हणून ते 4 रेषा दिल्या. म्हणून काळात एक वाक्य करतो म्हटलं की त्याला आपण 12 वाक्य तयार करतो. 4 भूतकाळाचे, 4 वर्तमान काळाचे आणि 4 भविष्य काळाचे. आपण फक्त एक क्रियापद घेऊन 12 वाक्याच्या 12 वाक्य लिहून वह्या भरल्या. पण असं का? हेच आपल्याला समजलं नाही किंवा समजून घेतलं नाही. म्हणून वाक्य बोलताना आपल्या थोड्या थोड्या अडचणी येतात. म्हणून फक्त हा भाग स्वतंत्र घेत कारण याला वेळ लागणार आहे. काळ शिकण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अनेक वाक्य घ्यायचे. आता फक्त आजचा घटक आपण घेणार आहोत 3च शब्दाचा, 3 शब्दाचं वाक्य. एकदा का तुम्हाला 3 किंवा 3+1 4च जर एकदा वाक्य जमलं, तुम्ही आरामात थोडं 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 बोलू शकता. आणि भाषा कोणतीही असो, भले ती मराठी असो का
फीस भरून जपानी भाषा शिकणार असो. आता आपली रोहिणी जपानी भाषा शिकण्यासाठी तिनं फी भरणार 10,000 फीस आहे त्याची. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये 10,000 फीस देऊन ती जपानीज भाषा ती शिकणार आहे. एक मागच्या रविवारच्या तासिकेमध्ये आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये सुजाता कोळेकर मॅडमने सांगितलं, त्यांनी नंबर दिलेला होता. त्या नंबरवर त्यांच्या वडिलांनी कॉल केलेला आहे आणि त्याची फीस वगैरे त्यांनी सांगितली आणि ते येत्या 4-8 दिवसामध्ये त्याची बॅच सुरू होईल. तर नवीन भाषा शिकायला बाहेरून आपल्याला एवढा पैसा लागतो. आपल्याला तर 3 भाषा नेहमीच्याच आहेत. मराठी आहे, तसं तर 4 भाषा बरं. एक आपली मराठी, दुसरी आपली हिंदी, तिसरी इंग्रजी आणि चौथी भाषा कोणती असेल बरं सांगा? जपानी. नाही नाही, आपण बोलतो हिंदी. तिला पैसा द्यावा लागतो, ती सोपी नाही तुम्हाला. गणित सर. इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. गणित. गणित. सर स्टॉप मध्ये. इंग्लिश सर. मातृभाषा जपानी. तिथं लिहिलंय, दिसतंय का? तिथं गावातले लिहिलेलं सर. ओळखते का तुम्हाला? काय मराठी. लिहिलंय? गावरानी. गावरानी. हा शब्द किती छान आहे बरं. मुद्दाम का बोललेला आहे? आपल्याला वाटतं गावरानी गावरानी मग त्याला आपण गावंढळ भाषा म्हणू किंवा गावरानी. गावरानी शब्दाचा अर्थ कधी आपण समजून घेतला नाही ना. गाव आपलं खेडेगाव. काही जण गावात राहतात, काही जण रानात म्हणजे खेडेगावाला राहतात. तर त्या गावांमध्ये रानामध्ये राहणाऱ्या लोकांची जी भाषा आहे तिला आपण गावरानी भाषा म्हणतो. ती गावरानी कशी? अबे ये ना बे इकडे, चल ना बे, ते ना बे, असले अगदी शब्द वापरून जे बोलतो आपण ती पुस्तकात सापडत नाही. तुम्ही दिवसभरातले जे काही वाक्य बोलता पहा, तुम्हाला ते सगळे वाक्य पुस्तकात सापडतील का? कोणत्याही डिक्शनरी मध्ये सापडणार नाही. आपण तर बोलतो, रागात बोलतो, कधी कधी काही त्याच्यामध्ये शिव्या वापरून शब्द बोलतो. मग ते शब्द डिक्शनरी मध्ये कुठे नाही. मग ते आपल्या या गावांमध्ये रानांमध्ये या रानातल्या लोकांच्या बोली भाषेमध्ये आहेत म्हणून ती गावरानी भाषा. ती शब्द आपल्याला डिक्शनरी मध्ये किंवा लिखित मध्ये सापडत नाही. ती गावरानी भाषा. आपण गावरानी भाषा जास्त बोलतो. शाळेत आहोत तोपर्यंत आपली शुद्ध भाषा चालते. जरा इकडे तिकडे सर गेले 10 मिनिटांमध्ये पुन्हा सर परत आले की आपण सर यानं मॅगझिनच्या उपटिल्या, जर असं केलं मला तसं केलं, यानं चिमटे घेतले, कुठल्या तरी कारणाने आपले वाद होतात. आणि ते वाद जेव्हा होतात तेव्हा आपले शब्द असे नाही येणार शुद्ध. अरे असं नको करू तू, असे होईल ते मग दुखते नाही. तिथं येत छप्पट एक चापट मारेल किंवा चिमटा घेईल किंवा खडा मारेल, कुठल्या ना कुठल्या तरी वादात जाईल. ती ही आपली अगदी मायबोलीची गावरान भाषा. तर आपल्याकडे मात्र पुरस्कृत केलेली मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषा आहेत. परंतु आपण ही सुद्धा बोलतो. परंतु एक आणखी सांगतो, आपण तिन्ही भाषा बोलू शकत नाही. मी जरी असेल तरी मीही बोलत नाही. तर असं कसं बघा? आता काय म्हणायचं असेल मला, मी सुद्धा म्हणतोय की मी तिन्ही भाषा बोलत नाही किंवा चौथी बोलत नाही. असं काय असेल? आता मला काय म्हणायचं असेल? चौथी बोलत नाही भाषा. हो ना, मला तिन्ही चारही भाषा मला बोलता येत नाहीये. म्हणजे काय बोलतोय मी? मग आता मी तर तुमच्याशी बोलतोय. मी ना धड मराठी बोलतो, ना इंग्लिश बोलतो, ना हिंदी बोलतो. मग मी कसा संवाद साधतोय? गावरानी. गावरानी पण पूर्ण नाही. सर तुम्ही मातृभाषा बोलता. बरं आणखी पण मातृभाषा माझी मराठी. आपल्या सगळ्यांची आपण महाराष्ट्रात आहोत. आपल्या सर्वांची मातृभाषा एकच आहे, मराठीच आहे. तरी पण मी म्हणतोय की मी ना धड मराठी बोलतोय, मी ना धड हिंदी बोलतोय, ना मी धड इंग्रजी बोलतोय. म्हणजे काय?
थोडा विचार करा काय बोलायचं असेल. पहा, आपण हिंदी बोलताना तुम्ही कधी एखादं हिंदीचं व्याख्यान ऐका, एक 5-10 मिनिटाचा कुठला व्हिडिओ असेल ना तो, आणि आपलं हिंदी बोलणं, आपण बोललेलं मराठी, किंवा तुम्हाला काही व्हिडिओ जे पाठवलेले असतात त्या व्हिडिओमध्ये एखादे व्याख्यान करते जे असतात, जसं त्या दिवशी मी तुम्हाला डॉक्टर जाधव मॅडमचा व्हिडिओ पाठवला, त्यांच्या बोलण्यातली भाषा ती पहा. वक्त्यांचं भाषण करताना पु ल देशपांडे असतील, जुने लेखक वगैरे जे होते, कवी होते, वाक्चातुर्य गाजवणारे अनेक वक्ते जे असतात, वपू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, लक्ष्मण देशपांडे असतील, कुणी असतील, त्यांचं भाषण पहा, ऐका आणि आपलं बोलणं पहा. म्हणजेच काय आहे, मी पूर्ण मराठी शुद्ध बोलू शकत नाही, तुम्ही बोलत नाही, मी 100% सांगतो. आपण मराठी बोलताना कुठले तरी हिंदीचे शब्द येतात, कुठले तरी उर्दूचे शब्द येतात, कुठले तरी इंग्रजी शब्द आपण बोलतो. दररोज समजा आपण कधी दुकानावर जात असेल तर त्या दुकानदाराकडे जाऊन जर आपण त्याला मला पाव द्या, मला पाव हवे, मला द्याल का, काही कळणार नाही त्याला पाव म्हणजे काय. पण त्याला जर म्हटलं मला ब्रेड द्या तर पटकन कळत. तसं हिंदीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने हिंदीची भाषा, हिंदी सुद्धा आपण शुद्ध बोलू शकत नाही किंवा बोलत नाही. त्यामागचं कारण एकच, कारण मी कुणाशी बोलत नाही, कुणाचे शब्द माझ्या कानावर पडत नाही, आणि म्हणून माझं सर्व नाही. इंग्लिशच्या बाबतीमध्ये आपण तेच आहे, मी कुणाशी इंग्रजी बोलत नाही, कुणी माझ्याशी इंग्रजी बोलत नाही, म्हणून माझा सराव फक्त माझ्या पुरताच राहिला. पण आपण तुटकं मुटकं फुटकं कसं असू द्या, तुम्ही थोडस एकमेकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा, आपोआप तुम्हाला इंग्रजी शब्दांचा उच्चार कळेल, तुम्ही इंग्रजी उच्चाराल, इंग्रजी बोलायला सुरुवात करा. काय हरकत आहे, सुरुवातीला तुम्हाला वर्तमान काळ कळणार, भूतकाळ कळणार, भविष्य काळ कळणार, नको कळू दे, काहीच हरकत नाही. सुरुवातीला आपल्याला आई बाबांनी, सरांनी खूप वेळा आपला बोट धरून असा हात धरून असा एक काढायला शिकवलंय, खूप वेळा गिरवला, पण स्वतंत्र काढायला लावला की मग मात्र मी असंच काढलं. प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला प्रसंग की मी एक कधीच नीट काढलेला नाही. पहिल्या खूप वेळा मला असा काढायला लावलाय, मी असेल, तुम्ही असाल, तुमचे आई बाबा असतील, आणखी कुणी असतील, खूप वेळा सराव असा दिलाय. पण जेव्हा मला स्वतंत्र काढायला लागला तेव्हा मात्र मी उलटा काढला. पण त्यावेळेस तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या गुरुजींनी किंवा तुमच्या बहीण भावांनी अरे हे असा दिला तर असा उलटा काढतोय म्हणून तुम्हाला उलटा दिला तर तुम्ही सरळ काढा, असा सल्ला कधीच दिलेला नाही, किंवा तसा सरावही त्यांनी कधीच तुमच्याकडून करून घेतलेला नाही. असाच काढ, भले मार खाल्ला असेल, जास्त वेळा गिरवला असेल, पानं फाडले असतील, काही असेल, परंतु काही दिवसातच हाच एक आपण काढायला शिकू. याचा सराव आपल्याला दिलेला नाही. म्हणजे असं काढलं तर असं करतोय, असं काढलं तर असा करेल काय, उलट शिकवलं तर सरळ करेल काय, ही शिकवण मला तरी वाटत नाही की आमच्या शिक्षक बंधू भगिनीपैकी कोणी दिली असेल. शक्यच नाही, कोणीच दिलेली नाही, आणि तुमच्या पालकांनी सुद्धा तुम्हाला दिलेली नसेल. असो, तुम्हाला आपल्याला सराव महत्वाचा आहे, तर आपण आता 3 अक्षरे, 3 शब्द कोणते म्हणून म्हटलं तुम्हाला इंग इंग करूया. तुम्ही फार फार करणार आहात. फक्त आपल्याला माहित आहे आय सोबत ऍम येतो, यू सोबत आपण आर वापरले आहे. आपण सध्या वर्तमान काळाचा विचार करतो. ही सोबत, शी सोबत इज वापरते, तेवढे घेऊयात. आणि सोबत एक मुलगा आणि एक मुलगी घेऊयात. 6 करूयात आपण. आय यू ही सी. इथं एक नाव घेऊयात आपण, रीना. 2 नावं घेतोय, रीना, ते सोबत आर आहे, ते आपण अनेक वचनामध्ये पुन्हा ते घेऊयात. रीना एक मुलीचं नाव, तिथं इजच येतं, आणि
एक दुसरं नाव घेऊयात रवी, त्याच्याही सोबत इजच येतं, कारण ही म्हणजेच रवी आणि शी म्हणजेच रीना. ती मुलगी आहे, तिचं नाव रीना आहे, म्हणजे मी रीनाच शी सांगतो. ही तो उभा टाकलाय ना, तोच बघा, तो, त्याचं नाव रवी आहे, म्हणजे तो रवी, म्हणजे मी नाही, तुम्ही नाही, तो, थर्ड पर्सन. आय, मी, यस, आय, यू, तू किंवा तुम्ही, अनेक वचनामध्ये तुम्ही. ही तिसरा, शी, ती ही तिसरी व्यक्ती, तसंच हे दोन्ही नावं सुद्धा तिसऱ्या व्यक्तीची. म्हणून यांच्यासोबत आपण वर्तमान काळामध्ये इज वापरतो. आता इन करायचंय, काय करायचंय? समजा आपल्याला घ्यायचंय डान्स शब्द. आय एम किंवा तुमच्या ओळखीचा घ्या. सुरुवातीला समजा डान्स ऐवजी डान्स आपल्याला सविस्तर घ्यायचाच आहे. त्याऐवजी सुरुवातीला आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने घेऊयात रीड. मग आता रीडचं काय तयार होणार महेश? रीडिंग. आय एम रीडिंग. यू आर रीडिंग. आता पहिल्यांदा सरावासाठी एकच शब्द घ्या सगळ्यांना. आता तुमचा सराव कसा होतो आहे पहा. He is reading. She is reading. Rina is reading. Ravi is reading. आता नीट सोडून द्या, शब्द वाढवा. काय करूयात आता? I am reading. You are writing. He is playing. She is climbing. Rina is dancing. Ravi is sleeping. कोणत्याही क्रियापदाला तुम्ही आयएनजी लावा आणि आयएनजी चे इन करा. म्हणून म्हणले आता आपण इन करूया. इन करूया मीन्स इंगचा इकडचं आहे का काही अभ्यासाचं? ओके, तर पाहिले ते क्रियापद घ्या, त्या क्रियापदाला आयएनजी लावा. फक्त लक्षात ठेवावं लागते काही ठिकाणी. जर समजा जसं आता मी डान्स घेतलं होतं तर तिथं ई आलेला आहे, ई स्वर आलेला आहे तिथं, म्हणून ई घेता येत नाही. तर इज लुप्त होतं, लोप पावतं आणि ते ईच्या ऐवजी आयएनजी येतो. कमिंग. पण तुम्ही म्हणसाल सर सांगितलं होतं काय, कम मध्ये इथं ई आलंय म्हणून COMEING असं होत नाही, तर त्याचं COMING असं होते. पण आपण डोकं कसं अर्ध काम करतो, कसं काय ऐकतं, थोडस ऐकतं सोडून देतं, तेव्हाच गडबड काय. कम काय ऐकलं? शेवटी स्वर आलेला आहे, ई आला की ते काढून टाकायचा आणि आयएनजी घ्यायचं, तेवढं लक्षात ठेवा. आणि लागलीच दुसरा एक शब्द दिला गो. ओ सुद्धा स्वर आहे, मग हा ओ निघून जातो, GING. बरोबर आहे? चुकीचं आहे सर ते. याचं काय ते गिंग. व्हॉट्स द मीनिंग ऑफ गिंग? आय डोंट नो व्हॉट द मीनिंग ऑफ गिंग. मग इथं नियम का बदलला? इथं का बदलला? त्याच्या मागचे काही कारण असतात. म्हणून इथं एकच नियम आपण लक्षात ठेवायचा नाही. तिथं असंच का आलंय तोही आपण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न. इथं गो सोबत गोईंग असं न येता ते गोईंग असं झालं. नेक्स्ट एक्झाम्पल, डूचं डुईंग झालं, गोचं गोईंग झालं.
पण कमचं ई होतं तर कमिंग झालं नाही तर इथं कमिंग झालं. या मागचं कारण जेव्हा दोन अक्षरी शब्द असतो आणि दोन अक्षरी शब्दाचा शेवट जर स्वराने झालेला असेल तर तो स्वर काढून टाकत नाही, ऍज इट इज ठेवतात. म्हणजे इथं डूच डुईंग, मला डूचा उच्चार बदलायचा नाही, डूचा डोईंग करायचा नाही. इथं कमचा कमे इंग करायचा नाही, इथं उच्चार बदलतोय कमेंग 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 करायचं नाही मला. इथं डूच डिंग करायचं नाही, गोच गिंग करायचं नाही, मला गोच आलं पाहिजे पण त्या गोला इंग करायचं. म्हणून गो गोईंग, डू डुईंग, कम कमिंग, क्लाइंब climbing, sleep sleeping, write writing, read reading is called inking. Now you know very well what's the meaning of inking. Yes, आले तर मला सांगतो तुम्हाला काही अडचण. हो सर. If you have any difficulty when you use or making sentence with using of ink, you can ask, विचारू शकता आताही किंवा आपल्या ग्रुपवर. तर अशा पद्धतीचे तुम्ही आय घ्या, यू घ्या, हे घ्या, हे घ्या, मी दिले हेच नका घेऊ, पण या दोघांना मात्र घ्या. एक मी घ्या, एक तू घ्या. तुमच्याकडून एक तुम्ही स्वतः तुम्ही मी घ्या, एक मित्र तुमचा किंवा दुसरा एक तुमच्या समोरचा व्यक्ती घ्या आणि बघ कोणतेही 2-3 नावं घ्या. एखाद्या मुलीचं, एखाद्या मुलाचं, आणखी कुणाचं किंवा सोबत दे. दे, यू नो मिनिंग ऑफ दे. दे आर माय फादर, ते माझे वडील आहेत. आणि तिथं जर आणखी आपण दे आर, दे सोबत आर, दे आर, दे सोबत आर घेऊन म्हणजे तुम्ही कोणते कोणते घेऊ शकाल. आता सध्याला 3च घ्या, चौथं तुम्ही सहज करा, आपोआप करा. आय एम रीडिंग, मराठीमध्ये मी वाचत आहे. आता वाचण्याची क्रिया कशाची असू शकते, काय वाचाल. यस बुक. यस, आय एम रीडिंग. पण डायरेक्ट बुक नाही म्हणत आपण, आय एम रीडिंग अ बुक, आय एम रीडिंग अ लेसन, आय एम रीडिंग अ पोयम. आपोआप पहा तुमचं वाक्य कसं वाढत चाललंय. यू आर रीडिंग अ पोयम, he is writing a letter, he is writing a sentence, she is drawing a picture. 3च मी शिकतोय पण पुढे आपोआप वाढतं. रीना इज गोइंग, आता गोइंग आलं तर मात्र लक्षात ठेवावं लागतं, नाहीतर रीना इज गोइंग अ पुणे, रीना इज गोइंग अ नांदेड, नाहीतर श्रेया इज गोइंग अ भोकर, अ भोकर, अ थेरबन, अ पुणे नाही. नेहमीसाठी गोइंग हा शब्द आला की त्याच्यासोबत टू येतो, कारण कुठल्या तरी दिशेला जात असतो, कुठेतरी जात असतो. गोइंग टू, नुसतं गोइंग नांदेड नाही चालणार, गोइंग क्लास नाही चालणार, गोइंग स्कूल चालणार नाही. गोइंग म्हणलं की टू आला. आय एम गोइंग टू स्कूल, I am going to Nanded, I am going to Pune, Mahesh is going to Bhokar, Tanmay is going to Satara, Ganesh is going to Ardapur. Many sentences you can write. So when we use the word going, that time to is compulsory for us. So he is going to dash dash dash. So many sentences you can complete it. Now आता गोइंग झालं. इटिंग घेऊ, आय एम इटिंग बनाना, आय एम इटिंग बनाना. एकदाच अनेक केळी नाही खाणार, केळी खाण्याची प्रक्रिया दाखवतोय तर तोच बनाना आहे. आय एम इटिंग अ बनाना, आय एम इटिंग
an apple. An apple. Why you use an apple or a banana? Anyone say? When he is eating a banana, and she Eating is eating an a apple. आणखी दोन वाक्य. Rina is drinking drinking water. water. Ravi is drinking Milk. थोडं आता इथं लक्षात घ्या. He is eating a banana. Something change. She is eating an apple. Why? Banana is also a fruit. Apple is also a fruit. So why we use a or an? What's the difference? सर ए ई आय ओ यू ही उपपदे हे स्वर पहिल्या अक्षरावर आले की तिथे एन वापरतात. अगदी बरोबर. जेव्हा त्याच्यात सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचा, तो शब्द एक वचनी असला पाहिजे. आणि एक वचनी समजा बनानाज असेल किंवा इथं ऍपल्स असेल, अँड ऍपल. सर ए जमला मग. ए हा स्वर आहे. ए ई आय ओ यू. अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. ए स्वराने सुरुवात झालेली आहे, पुन्हा तो एक वचनी आहे म्हणून अँड ऍपल. पण बी हा व्यंजन आहे आणि व्यंजनाने सुरुवात झालेला शब्द म्हणून अ बनाना. अ आणि अँड दोघांचाही अर्थ एकच. अ म्हणजे एक आणि अँड म्हणजे एकच. आता खाली जर पाहिलं तुम्ही इथं, तर रीना इज ड्रिंकिंग अ वॉटर का नाही बरं केलं? इथं मी अ नाही दिलं. रवी इज ड्रिंकिंग मिल्क. इथे मी अ दिलं. एक पाणी होऊ शकते काय? एक पाणी लावल्याने तिथं एक पाणी. रीना एक पाणी पिते. म्हणजेच का बरं? मग हेच आपल्याला अर्थ का होत नाहीये, का नाही वापरत? मला तर नियम काय सर, आहे? पाणी असते. एक पाणी वापरल्यानं एका प्रकारचं पाणी होत ते. बरं तुला एक मिनिट. अरे एक मिनिट, तुझा व्हिडिओ चालू होऊ शकत नाही का? तसं तुम्ही काही म्हणलं या ठिकाणी दिलेली नाही तशी अडचण. हा ओके यस. हा बोल बोल. माईक बंद आहे म्हटलं. तुझा माईक बंद आहे. सर तिथे ना रीना इज ड्रिंकिंग अ वॉटर घेतले ना, एक पाणी होते. चा अर्थ एक होते म्हणून तिथं तुम्ही ए नाही घेतलं. कोण आहे ते? कोण आहे की सर? गणेश ठाकूर. बरोबर आहे. ही जी प्रक्रिया म्हणतात ना, आता जर आवाज आला त्याला अंगात येणं म्हणतात. पहिलं फार होतं, आता थोडं कमी झाले ते प्रकार. तेवढं राहिलं नाही आता. आणि आपण काय कोणत्या देवीपुढे बसलेले नाहीत, कारण शक्यतो देवीच्या मंदिरात राहिल्यावर काही जणांचं तसं अंगात येतं. आणि आपण इतकंही काही सांगितलं नाही की त्याच्या अंगात घुसत, तेही नाही. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात येण्याचा काही प्रश्न येत नाही. म्हणून आपण तिथं कृती करताना काय करतोय हे लक्षात ठेवायचं. आणि जर जेव्हा आपल्याला कुठलं शिकायचं असतं, तुम्ही जर काही मागचा जर थोडासा इतिहास ऐकला असेल, थोडं लक्ष दिलं असेल, वाचनात आलं असेल, कोणतेही जे युगपुरुष होऊन गेलेले आहेत, स्वामी विवेकानंद असू द्या, डॉक्टर बाबासाहेब असू द्या किंवा अन्य कोणतेही, त्यांनी एक सगळ्यात महत्वाचं जे काम केलं त्यांनी वाचनावर भर दिला.
ऐकण्यावर भर दिला आणि ते वाचन करताना शांत जागी बसण्यासाठी ते खूप दूर दूर जाऊन बसायचे. कानात गोळे टाकून दुसऱ्याचा कुठला डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीने ते वाचन करायला बसायचे. आणि म्हणूनच त्याने ते पुस्तक वाचले, म्हणून त्याचे मस्तक सुधारले आणि आज आपण त्यांना नतमस्तक होतो. त्यांनी फार वेगळं काही केलेलं नाही. त्यांनी कुठले तरी ग्रंथ वाचले, ते ग्रंथ वाचून त्यांनी ग्रंथ निर्मिती केली, म्हणजे पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचून ते स्वतः वाचले, त्यांचं मस्तक सुधारलं. मस्तक सुधारल्यानंतर त्यांनीही पुस्तकांची निर्मिती केली आणि आज त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण नतमस्तक करतो. आणि जर आपण एखादी आता हे शिकण्याची क्रिया करतोय, त्यावेळेला जर आपले हावभाव वेगळे असतील किंवा आपण काय करतोय, इकडे एक चाललंय आणि आपला तिकडे डान्स चाललाय, काहीच फायदा होणार, काहीही फायदा होणार नाही. तुम्ही किती मोठे असाल आणि तुम्ही काही असाल, कारण मला जेव्हा ऐकायचं आणि मला जेव्हा कृती करायची त्यावेळेस माझं पूर्ण आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इकडं असेल तर मला सांगितल्या पूर्ण 100% जर मी लक्ष दिलं तर माझ्याकडे 40 ते 60% समजेल पहिल्या टप्प्यात. 100% सांगले म्हणजे 100% समजलं असतं तर सगळे प्रशिक्षण फक्त एकदाच झाले असते. एकदा सांगितलं 100% समजलं नाही होत. आई नेहमी म्हणते तुला 1000 पाऱ्या सांगितलं की, बोलताना म्हणते 1000दा सांगितलं तुला इथं कपडे ठेवलं. आईचं 1000दा म्हणजे अनेक वेळा सांगणे आपण तीच करतो. मग एकदा सांगितलंय, दोनदा सांगितलं तर आपल्याला 40 किंवा 60% लक्षात राहतं. तर इथं व्हिडिओ पाहताना जर आपण 100% कॉन्सन्ट्रेशन नाही, आपलं जर लक्ष जर 50% पेक्षाही कमी असेल किंवा पालकाकडूनही तशी संधी मिळत नसेल, पालकही तशी संधी देत नसतील, मी सगळं दोष विद्यार्थ्यांनाही देत नाही, काही पालक सुद्धा त्या ठिकाणी दोषी असू शकतात, बिलकुल. कारण आपला मुलगा जर सुद्धा कुठल्या तरी चांगल्या याच्यामध्ये आहे तर आपल्या घरातले लहान मुलं असतील किंवा इतर काही असेल तर तो सगळा गोंगाट बंद करणे हे त्या पालकांची कृती, पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण तुमचा मुलगा जेव्हा बाहेर कुठेतरी शिकायला जातो 1-1.5 घंट्यासाठी, तेव्हा तुम्हाला वर्षाला 10 ते 20,000 रुपये द्यावे लागतात. माझा पैसा इथं आपलं काही जात नाही. मग इथं थोडस तुम्ही लेकराला बाकीचं सांभाळा, बाकीचा गोंगाट सांभाळ. तुमचा एखादा अर्धा तास तुमचं धुणं भांडं येऊ देऊ नका मुलापर्यंत आवाज त्याचा, त्याला चांगलं करता येईल. तुम्ही बसा त्यांच्या सोबत, तुम्ही नंतर त्याला समजून सांगू शकता, अरे हे असं असतं रे पोरा, मला बी समजलं. ते होऊ शकतं. आपण पालकाची सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. फक्त मुलाला मोबाईल दिला ते करावेच लागते, काय करायला की काय समजलं काय नाही तर ते पुन्हा करणं झाले. तुम्ही जर समजून घेतलं तर ते करेल ना. आलं का नाही? तर ठीक आहे, गोळी रेडी इथं आपलं बरेच नाही बंद कर. अभिनव, सर मी नाही. सगळ्यात सोपी भाषा म्हणजे रिमूव्ह करणे इज द बेस्ट वे. कारण आपल्याला एकदम समजून नाही सांगितल्यावर समजत नसेल तर आपल्याला दुसरा पर्याय नाही. आणि तुम्हाला माहित आहे एकदा जर मीटिंग मधून रिमूव्ह केलं तर तुम्हाला त्या मोबाईलवरून जॉईन होताच येईल. चला, रीना इज ड्रिंकिंग वॉटर. आर्यन बरोबर सांगत होता, एक पाणी कसं म्हणता येईल. बर, आता माझा प्रश्न आहे की मला इथं अ वापरायचंच आहे, मिल्क सोबतही अ वापरायचंय आणि वॉटर सोबतही अ वापरायचंय, तर मला काय करावं लागेल, कोणी सांगू शकेल का? सर तिथं एक वस्तू घ्यावी लागेल. काय घ्यावी लागेल? आय एम रीडिंग म्हणजे कोणती क्रिया नाही करा. नाही, आता फक्त याच्याबद्दल बोला. रीना इज ड्रिंकिंग अ वॉटर आणि रवी इज ड्रिंकिंग अ मिल्क. मला घ्यायचंय, मला अ वापरायचंय. सर सगळ्यांना माहिती आहे मी अ वॉटर घेतलं तर चुकणार आहे, अ मिल्क घेतलं की चुकणार आहे. तर आता मला अ तर वापरायचंय,
मग मला काय बदल करावा लागेल? सर अ ग्लास वॉटर करावे लागेल. यस. तर मग तुला काय वाटतं? तन्वी तुला काय वाटतं? श्रेयस असेल, श्रीनिवास असेल, तुम्हाला काय वाटतं? सर तुम्हाला दोन वस्तू एकत्र कराव्या लागतील. कोणत्या? एकच्या पहिल्या अक्षर स्वर असला पाहिजे आणि दुसऱ्याच्या पहिल्या अक्षर व्यंजन असला पाहिजे असे. उदाहरणाचं सांगा ना. एक उदाहरण तुम्ही द्या, चर्चा करा, चुकवू द्या, टेन्शन घेऊ नका त्याचं. काही ताण चुकल, मुलं काय म्हणतात ते, व्हिडिओ तर रेकॉर्ड व्हायलेला आहे, माझं चुकलं तर काय म्हणतील कोणी, काय विचार करू नका त्या गोष्टीचा. मला काय वाटतंय, असं असेल का, माझ्या मनात असं आहे, नसेल तर मला उत्तर मिळणार आहे. संपलं. म्हणजे माझ्या मनातलं जे काही होतं ते निघून जाणार. तर रीना इज ड्रिंकिंग अ वॉटर मला घ्यायचं, पण मी अ वॉटर घेऊ शकत नाही. आर्यन सांगितलेला पर्याय आहेच, पण आणखी काय बदल करायचा? बरं आर्यन तुझं वाक्य सांग मला, लगेच वाक्य तुझं काय होणार आहे, कसं काय होणार आहे? रीना इज अ एक मिनिट. रीना इज अ नाही सर, ड्रिंकिंग हा अ ग्लास वॉटर. हे वाक्य तुमच्यापैकी कुणाला, म्हणजे त्याच्यात काही दुरुस्ती असावी किंवा याच्यात काही चुकलंय किंवा आणखी काहीतरी वेगळं पाहिजे असं वाटते काय? सर रीना इज अ यस यस. लेमन वॉटर. हा ठीक आहे, लेमन कोणते असू द्या. आता इथं हे मी मान्य करतोय, अ ग्लास साठी आलेला आहे आणि ग्लास सिंगल आहे, हे बरोबर आहे. म्हणजे मला वॉटर पाहिजे होतं, तेही आलेलं आहे. माझं म्हणणं फक्त हे वाक्य, पूर्ण दिलेलं वाक्य बरोबर आहे की आणखी काही बदल आवश्यक आहे? सर रीना इज ड्रिंक अ वॉटर. नाही. आता हे इथपर्यंत कम्प्लिटली अँड कम्प्लिटली 100% राईट. आता सांगा अरे बघ, महेश बघ. सर ग्लास शब्द हे असं नसायला पाहिजे तुमच्या- होता. हा? ग्लास शब्द नसायला पाहिजे होता. मी म्हणालो ना तो बरोबर आहे. मी सांगतोय यस, ग्लास चालतोय, कारण पाणी आहे, पाणी म्हणजे ग्लासचा संदर्भ येणारच. जसं एक मिनिट, I am drinking. Here is a glass, here is a water also. पण मी याला अ वॉटर नाही म्हणणार, मी याला वॉटर म्हणणार, अ ग्लास म्हणणार, मध्ये असलेल्या द्रवाला आपण वॉटर म्हणणार. आता काय, आता काय राहिलं? वॉटर, फुल ऑफ वॉटर. तर ग्लासच्या पुढे फुल ऑफ वॉटर. थोडस आलेलं आहे, अ ग्लास ऑफ वॉटर. अरे तुझं अगदी बरोबर आहे, पण मला म्हणताना चा ची चे हा प्रत्यय द्यावा लागतो. कशाचा ग्लास? पाण्याचा ग्लास. अ ग्लास ऑफ वॉटर, अ कप ऑफ टी. कशाचा? कारण इथं अ मी जेव्हा वापरतोय तेव्हा माझ्याकडे एक शब्द नवीन मी वापरतोय, कारण मला वाटत सोबत अ येत नाही. म्हणून राणी जे असेल रीना इज ड्रिंकिंग अ ग्लास ऑफ वॉटर.
इथं एवढा छोटासा एक बदल अपेक्षित आहे. मग इथं रवी इज ड्रिंकिंग अ कप ऑफ मिल्क. इथं कप, पण कशाचा? दुधाचा कप, दुधाचा एक कप. ऑफ वॉटर, ग्लास साठी ऑफ नाही, ऑफ वॉटर, पाण्याचा एक पाण्याचा ग्लास. पाण्याचा ग्लास. हा, म्हणून आपण नुसतं म्हणत नाही, आपण वॉटर म्हणत नाही किंवा ग्लास वॉटर म्हणत नाही, वॉटर ऑफ ग्लास असंही म्हणत नाही, वॉटर ऑफ ग्लास. हो, वॉटर ऑफ ग्लास, पाण्याचा Glass of water. ग्लास नाही, ग्लास ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ वॉटर. पण कशाचा? आता इथं वॉटर आहे म्हणून, जर याच्यामध्ये दूध असतं तर ग्लास ऑफ मिल्क, जर याच्यामध्ये ऑइल असतं तर ग्लास ऑफ ऑइल. इथं ऑइल साठी ऍन वापरायचं नाही, कारण ऑइलच्या अगोदर ग्लास हो. शब्द येतो, म्हणून अ ग्लास ऑफ ऑइल. हे आपण छोटे छोटे जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या, घरातल्या वस्तू सोबत जर आपण प्रयत्न केला, तुम्हाला उपपदे, एक वचन, अनेक वचन, वस्तूंची नावे सहज तुम्हाला शिकता येईल. फार काही तुम्हाला त्याचे नियम वाचण्याची आवश्यकता पडणारी नाही. पण एक आहे, वे जेव्हा आपल्याकडे एक तर उद्दिष्ट पाहिजे, जोपर्यंत माझ्याकडे कुठलं तरी, आता तुम्ही म्हणसाल ना सरची बहुतेक चहाची वेळ झाली, काय घेईल सर, टी लिहिले. नो, हिअर द मिनिंग ऑफ टी इज टार्गेट. जेव्हा माझ्याकडे एखादं टार्गेट किंवा माझं कुठेतरी एक ऑब्जेक्ट ठरलेलं असतं, तेव्हा ते पार करण्यासाठी मी इथून सुरुवात करतोय. इथून म्हणजे मला इथं टाकायचं नाही, म्हणजे माझी त्या दिवसापासून त्या वेळेपासून माझी सुरुवात करतोय, तर मला इथपर्यंत जाण्यासाठी नक्कीच धडपड करावी लागणार आहे. जसं की तुमचं टार्गेट आहे नवोदय क्रॅक करणे, किंवा शिष्यवृत्तीची परीक्षा देतोय, मी शिष्यवृत्ती धारक होणे. मग इथून मी सुरुवात केली, म्हणजे मी 5वीच्या वर्गात बसलोय, तर आता तिथून असणारा संपूर्ण अभ्यासक्रम मला त्या पूर्ण वर्षामध्ये पूर्ण करणे आणि त्या परीक्षेला तोंड देऊन यश मिळवणे, हे माझं टार्गेट, हे माझं उद्दिष्ट, हे माझं ऑब्जेक्ट असेल, तर आपण बरोबर ध्येयपूर्तीकडे जाऊ. पण इथंच गेलो, जाऊ दे ना, बस दिला एवढा गॅप सोडून, 1-2 महिने गायब, पुन्हा आपल्याला परीक्षा द्यायची, पुन्हा इथून सुरू, पुन्हा इथपर्यंत गेलो, अवघड आहे हो, त्याला सोडून, आणि नंतर अगदी परीक्षेच्या तोंडावर काही दिवस अगोदर सुरू केलं, तर हे टार्गेट तुमचं पूर्ण होणं शक्य नाही. निघतोय जेव्हा मी टार्गेटला, हे मला ध्येय प्राप्त करायचंय, तेव्हा मला किती अडीअडचणीचं असेल तर मला ते पूर्ण करायचंय. अडीअडचणी जिथं जिथं येतील तिथं तुमच्यासाठी पुष्कळ यफ तयार आहे. यफ मीन्स फॅसिलेटर. फॅसिलेटर म्हणजे सुलभक. सुलभक म्हणजे तुम्हाला येणारी अडचण सुलभपणे समजावून सांगणारे. म्हणजे तुमचे शिक्षक, आमच्यासारखे वेगवेगळ्या माध्यमातून जोडलेले काही असे अनेक, किंवा तुमचे सिनियर स्टुडंट्स, तुमचे सिनियर फ्रेंड्स, हे तुमचे सुलभक तुम्हाला जागोजागी आहे. पण इथं माझी गाडी बंद पडली, हे तुम्ही जर त्याच्याकडे घेऊन गेलात तर तुम्हाला सांगेल, कोणताही मेकॅनिक येऊन सांगणार नाही, अरे तुझी गाडी बंद पडली, मला सांग बरं, मी तिथे येतो, नाही म्हणत. तुमची गाडी बंद पडली, माझी गाडी चालणं झाली, माझी गाडी रुकली, तुम्हाला त्याच्याकडे जावं लागणार. हा तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार, हा तुमच्या अडचणीपर्यंत नाही पोहोचणार. म्हणून तो विचार करा. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा आहे, शाळा 27 पासून सुरू होत आहे. या विचारातून आता पुढे या. 27 जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शिक्षकांच्या संपर्कात येणार आहात, तेव्हा सर मी हे करतोय, मला थोडीशी इथं अडचण येते, आम्ही या ग्रुपमध्ये थोडंसं हे केलं, त्याने असं असं सांगितलं, पण मला थोडं समजलं नाही. कदाचित माझ्यापेक्षा
किंवा तुम्ही आणखी जिथे जॉईन आहात त्यांच्यापेक्षाही तुमचे गुरुजी तुम्हाला जास्त समजावून सांगतील. का? तुम्ही त्यांच्याकडे पहिलीपासून आहात. त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की तुम्हाला कोणत्या भाषेत समजावून सांगितलं म्हणजे समजेल. म्हणून त्यांची मदत घ्या. आई वडिलांनंतर मार्गदर्शन करणारा सगळ्यात मोठा म्हणजे तुमचं शिक्षक. आता शिक्षकाचा शब्द बदललेला आहे, तो म्हणजे सुलभ. या फॅसिलिटरच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्ही मिळवा आणि मग बघा आपल्या अभ्यासासाठी या अभ्यासातून तुमचं टार्गेट नक्की तुम्ही पूर्ण करा. या टार्गेटला तुम्ही पोहोचाल. नक्कीच मुलांशी गप्पामध्ये जॉईन झालेले अनेक विद्यार्थी कोणी नवोदयमध्ये कोणी शिष्यवृत्तीमध्ये नक्कीच धारक होतील. या शुभेच्छासह आपले आजचे 193वी तासिका आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्याला. आणि आणखी एक दुसरी गोष्ट, आज सायंकाळी सर आयटीची तासिका आपण घेणार आहोत. यस, आता बोल. सर सर, meeting मध्ये email- फक्त email- आजपर्यंत हा? 8च जण आहेत, 8च जण आहेत, बाकीचे हा, सगळे गायब झाले. असू दे. ज्यांना शिकायचं ते थांबत नाही. सर तुम्ही तो हा. मेसेज पाठवलाय ना, तो तुम्ही घेणार आहे त्याचं कोणतं बेटा? ती टेस्ट पाठवणार आहे आणि परीक्षा हा 26 तारखेला घेणार आहे ना, हम्म. त्याच्यात मला चित्रकला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. हो बिलकुल. तुम्ही तुमचं मला वैयक्तिक टाका बेटा. तुम्हाला ज्या आपण पुष्कळ स्पर्धा घेऊयात, काळजी करू नका. गुगल मॅप सुद्धा आपण घेणार. सॉरी, पझल मॅप पझल सुद्धा आपण सर. इंडिया मॅप पझल घेणार. सर हम्म. चित्रकला मोबाईल वर चित्रकला स्पर्धा ऑनलाईन. यस, अगदी. सर कशी? ते सांगतो तुम्हाला नंतर. आजची IT तासिका आहे. आपण आयटीच्या तासिकेमध्ये आपण बोलणार आहोत थोडंसं. ओके, तर भेटूयात संध्याकाळी. आणि ईमेलच्या मध्ये सुद्धा आपलं अभिनव आपण सायंकाळ तासिकेमध्ये बोलूया. Yes. सर ते संध्याकाळी चित्र काढता जमतात सर. नाही, आज फक्त तुम्हाला दुसरं काहीतरी मिळणार आहे. तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते. ओके, खूप आनंददायी आपण घेऊयात. मस्त घेऊयात, काळजी करू नका. खूप छान तुम्हाला वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. वाटल्यास तो अनुभव देण्यासाठी किंवा चित्रकलेच्या संदर्भामध्ये एक तासिका मी पुण्याचे एक डायरेक्टर आहेत, चित्रपट निर्माते आहेत, कला शिक्षक आहेत, आदरणीय श्री अजय हेगडे सर. त्यांची जमलं तर आजच संध्याकाळी जर त्यांच्या मुलासोबत एक तासिका तुमच्याशी तुम्हाला त्यांना बोलायला लागेल. तुमच्याशी बोलतील ते. कारण ध्यास ऑनलाईन गुणवत्तेचा किंवा देशदर्शक परिवारामध्ये ते पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्र कसे काढावेत त्याबद्दल नेहमी मार्गदर्शन करतात. आपल्या या छोट्या संवादमध्ये सुद्धा मी त्यांना आमंत्रित करेन. आणि मला विश्वास आहे की सर तुमच्यासाठी 100% तुम्हाला माहिती सांगण्यासाठी केलं. तर त्यांची आपण मदत घेऊया. त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मी मिळवून देईन. ठीक आहे.